टिंगो बाईची गाडी तयार झालेली बघू शकता. एकदम खतरनाक गाडी तयार केलेली त्यांनी. सकाळ धरून बिल गेला होता तो गाडी तयार करायला. बघू शकता बँडची गाडी तयार केलेली त्यांनी खतरनाक मध्ये. बघू शकतात कालच्या धरून मिळवलं होतं. आता एवढा झालाय. तुम्हाला माणूस बनवायचा असेल तर माझ्याकडे कॉन्फिडंटली सांगून द्या. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज आहे टिंगो बाई त्यांना सुट्टी. तर बघू शकता टिंगो बाई घरीचे आज आणि सम पांडे बी घरीचे बघू शकता. आणि आज टिंगो बाई बनवत आहे एक बँडची गाडी. तर चला बघूया टिंगो बाई कशी गाडी बनवतो कशी नाही बँडची. आणि त्याचबरोबर त्यांनी एक माणूस केलेला आहे इथं आपल्या वाडग्यामध्ये, कारण की इथं बिबट्यांचा थोडा विषय. बिबटे येत राहते संध्याकाळच्या टायमाला. त्यांनी त्याच्यासाठी एक माणूस बनवला आहे पुतळ्यासारखा. तर त्याला बी आपण बघणार आहे कसा बनवला आहे काही नाही. त्याचं नाव बी विचारूला टिंगो बाईला. तिने काय नाव ठेवलंय त्याचं, मला टिंगो बाई काय नाव ठेवलंय तर टिंगो बाई त्याचं नाव ढुंग्या ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बँडची गाडी बघू शकता टिंगो बाईची. तर टिंगो बाई कोणती गाडी बनवते बँडची? गुरुकृपा बँडची गाडी बनवतो आता सध्या मी. बघू शकता सकाळ धरून मी गेलो तो गाडी बनवायला. आणि आता एवढी गाडी बनवलेली आहे गुरुकृपाची. निम्मी झाली निम्मी राहिली. आणि पाठीमागं बघू शकता सम व्हायचं जेवण चाललेलं आहे बघू शकता. कारण की सम पांड्याला सुट्टी आहे आणि जाणार आहे सम पांडे गाय वाळायला. तर बघू शकता रात्रीमध्ये भाजी खातोय, कांद्याची भाजी खातोय बघू शकता. टिंगो बाई फुल भिडेल आता गाडी बँडची गाडी बनवायला. तर चला जाऊन बघूया टिंगो बाई सोबत. त्यांनी तो माणूस बनवलेला आहे. तो माणूस बघूया कसा आहे कसा काही नाही. आणि त्यानंतर त्याची गाडी पण बघूया शेवट कशी बनवतो कशी नाही. तर चला फायनली आता आम्ही वाडग्याच्या घराच्या बाहेर आलेलो आहे. बघू शकता मोकार ऊन पडलेलं आहे. आता उन्हाळा लागलेला आहे त्याच्यामुळे बघू शकता मोकार ऊन पडलेलं आहे. आणि टिंगो बाई चाललेला आहे पुढे बघू शकता. आपल्या गाई बी इथंच आहे. समू पांड्याचं जेवण झाल्यानंतर बघू शकता 4 गाई आहे. एवढ्या बी गाई तो घेऊन जाईल मस्तपैकी चारायला. कारण की घरी एवढा चारा वगैरे नाही द्यायला, थोडा झेमेला आहे त्याच्यामुळे तो आता जाईल घेऊन. बघू शकता तरी आपण त्याला इथं चारा बिरा केला आहे बघू शकता भुसाचा. त्या साईडला गिन्नी गवत वगैरे लावलेलं आहे शेरच्या त्या साईडला बघू शकता. तर चला आता टिंगो बाईचा माणूस बघूया कसा बनवलेला आहे कसा नाही. खत्रीमध्ये बघू शकतात आपला माणूस. बघू शकता टिंगो बाईचा माणूस एकदम खतरनाक बनवलेला आहे. तर चला पाठीमागच्या कॅमेऱ्याने बघू. बघू शकतात कालच्या धरून मिळवलं होतं. आता एवढा झालाय. तुम्हाला माणूस बनवायचा असेल तर माझ्याकडे कॉन्फिडंटली सांगून द्या. बघू शकता तर टिंगो बाई म्हणतोय जर तुम्हाला जर असाच पुतळा बनवायचा असेल माणसाचा टिंगो बाईशी तुम्ही संपर्क साधू शकताय. बघू शकता एकदम खत्री बनवलेला आहे. टिंगो बाई असेच घरी असल्यावर काही ना काही झेमेला करीत राहतो. बघू शकता मस्तपैकी कळशीचा त्याला डोका केलेला आहे. आणि समू पांड्याचा शर्ट बिर्टा त्याला घालून दिलेला आहे. बघू शकता पॅन्ट बी घालून दिलेली आहे. बघू शकता लाकड वगैरे मस्तपैकी त्याला ठेवून दिलेलं आहे. बघू शकता पूर्ण लाकडाचा पुतळा आहे. टिंग्या बाई वाणीच तर थोडासा सुरकटलेला आहे. बघू शकता त्याचा गोट्टा होईल. बघू शकता एकदम हातपाय काढी आहे तिचीवाली. पण तरी बी अपघात बघितल्यानंतर भेव वाटतं. टिंगो बाईची आयडिया तुम्हाला कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता टिंगो बाई आता तर बघू शकता मी समू पांड्याचं शर्ट चोरून आणून पुतळ्याला घालून दिलाय. तात्याबाईची पॅन्ट गपची चोरून आली, त्याला लागत होती आणली चोरून. म्हणलं जाऊ दे फाटेलाचे कोण नाही वापरणार, मग दिली पुतळ्याला घालून. बघू शकता टिंगो बाईने फायनली समू शर्टचं शर्ट चोरून आणले. बघू शकता ते बी इथं खांद्यावरती फाटलं आहे त्याच्यामुळं त्याला दिलं आहे घालून. बघू शकता टिंगो बाईचा पुतळा त्याला तुम्हाला पाठीमागून पण दाखवितो. एकदम खत्री आहे, एकदम खतरनाक दिसतो तो. अचानक पाहिल्यावर अरे एखाद्याला अटॅक यायला बसलाय. बघू शकता त्याचा हांडा म्हणजे डोकं थोडंसं तिरपं झालेलं आहे. त्या मानेमध्ये थोडा गॅप पडलेला आहे. बघू शकता मान मोडली ती थोडीशी, झटका आलेला आहे त्याला बघू शकता. आणि टिंगो आता रिपेअर करतोय पण टिंगो व्हायला काही जमत नाही. बघू शकता तरी त्याच्या मानेला झटका आलेला आहे. आणि त्याचा थोडंसं कुबट पण बाहेर आलेलं आहे वाटतं. बघू शकता तर तो आता म्हणतोय खतरनाक म्हणजे रिपेअर करतोय. तिने तिची फार बगली केलेली आहे मस्तपैकी. बघू शकता टिंगो बाईचा पुतळा टिंग्या भाईवानीच एकदम. टिंगो बाई घरी असल्यावरती असेच काही ना काही झेमेला करीत राहतो. बघू शकता आणि तसाच दिवस त्याचा दिवसभर निघून जातो. आता तर बघू शकतात मी त्याची मान नीट केली कशी दिसतं आता कमेंट मध्ये सांगा. बघू शकता त्याने त्याची मान मोडली ती, झटका आला त्याच्या मानीला आणि परत तिने मान सरळी केलेली आहे. बघू शकता आणि एकदम तब्येत आहे त्या पुतळीची. बघू शकता पहिलवान पुतळा डायरेक्ट
खतरनाक दिसतोय. या साईडवरून जर अचानक जर आलं तर पिवळं शर्ट डायरेक्ट चमकताना डायरेक्ट एखाद्याला अटॅक पण येऊ शकतो. एवढा खतरनाक दिसतं अचानक. 2-3 जण ऑलरेडी घाबरले त्याला. पण का अजून बिबट्याच नाही घाबरला, कारण की बिबट्या अजून आलेला नाही. आणि बिबट्या आल्यानंतर तो बी घाबरेल. बघू शकता आपल्या गाई 4-5 गाई आहे, बघू शकता. आणि टिंग्या व्हायला आता शेण बिन उचलायला लावायचं आहे, कारण की घरी असल्या तो काहीच काम करीत नाही. आणि त्याच्यामुळे आता एवढं शेण उचलून घ्या. तर टिंग व्हाय का शेण बिन उचलायची ड्युटी बघू शकता. आणि शेण बिन उचलायचं म्हटलं का बघू शकता त्याचा गोटा झालेला आहे, तोंड लगेच बारीक झालेला आहे. पण तरी त्याला आता मस्त पातळ विरबीट भरवायला लावणार आहे. बघू शकता त्याला सगळीच सांगितलं एवढं गोळा करायला. बघू शकता तिकडं पावडा बिवडा ठेवलेला आहे, आता तो उचलणार आहे मस्तपैकी. बघू शकता या साईडला आपल्या कोंबड्या पण बघा मस्तपैकी चरते आहे. एक कोंबडा आहे, बाकीच्या बारीक बारीक कोंबड्या आहे बघू शकता. 9 कोंबड्या, 1 कोंबडा, 2 कोंबडे आहेत. तुम्हाला लागत असेल तर घेऊन येऊ शकतात घ्यायला. 600-700 रुपयाचा कोंबडा आहे, एक बघू जड शकता. कोंबडा आहे. या साईड आपलं गिंडी गवत पण बघा तुम्ही बघू शकता. गाईंसाठी चारा बनवलेला आहे. पाठीमांग बघू शकता 2-4 झाडे लावलेले आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी सावलीसाठी. बघू शकता चिचीचं झाड आहे, हे कशाचं काय माहीत नाही. चंदनाचं झाड, चंदनाचं नाही दुसरंच आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ओळखू आलं तर. या साईडला 2 चिचेचं झाड आहे बघू शकता, खतरनाकमध्ये. आणि हे कशाचं झाड आहे, हातगाचं झाड आहे बघू शकता, खतरनाक दिसतंय. याच्या फुलाची भाजी बनवतात बघू शकता. याच्या फुलं तुम्हाला दिसत असतील, भरपूर हिची भाजी बनवतात जेवणासाठी. एकदम मस्त लागते. मी बघू शकते इकडं गिन्नी गवत लावलेलं आहे आपलंवाला. आणि टिंग वाहिनी तर 1-2 पेरूचं झाड लावलेलं होतं, आणि बघू शकता केवढं झालेलं आहे ते, एकदम मोठं झालेलं आहे बघू शकता. टिंग भाई मस्तपैकी त्याच्या बगीच्यामध्ये आता चक्कर मारतोय. खात्रीमध्ये बघू शकता मक्कार झाडे बिडे लावलेले आहे काढानी मस्तपैकी. हे कशाचं आहे, जांभळीचं झाड आहे. इथं लिंबाचं आहे बघू शकता. ही बटाटे बघू शकतात खाली लावलेले. आणि टिंग व्हायचे बटाटे बघू शकता, टिंगे भवानीचे बटाटे बघू शकता. यानंतर ही गिन्नी गवत बघू शकता, गाईंना चारा खत्रीमध्ये नाही. तर आपण या साईडला पपाई बिपाई पण लावलेलं आहे बघू शकता, खतरनाक आहे. आणि तिकडे समू पांड्याचं जेवण पण झालेलं आहे. संपांडे चाललाय गाई घेऊन. आता गाई सोडायच्या तयारीत येतो बघू शकता. त्याच्या जोडीदाराला बोलायला चाललाय तो दाद्या. तुम्ही कालच्या अंघोळीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, त्याला गेलाय त्याला बोलवायला. त्या अगोदर आपली गाडी पण बघा, गाडीला काल थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, ऑइल गळत होती तिचंवाला. पण तिचं आता कालच काम करून आणलेलं आहे बघू शकता. खत्री झाली आता मस्तपैकी हिंडायला इकडं तिकडं. फायनली समोर पांडे पण आलेला आहे बघू शकता. आणि लगेच तिने आल्याला लगेच गाई सोडलेला आहे बघू शकता. चाललंय आज त्यांना घरी असल्यावर समूबाईची ड्युटी फिक्स आहे गाईंकडं बघू शकता. कुठे बरं तर बघू शकता. आता तिने ढवळी गाय सोडलेली आहे, आणि एका मागे एक गाय सोडणार. तर बघू शकता इकडं मोठी गाय, इथं भंडी आहे, आणि इथं वासरे बघू शकता. आणि इकडं समोर भांडे. दाद्याने पण त्याच्या गाय आणलेल्याच असतील. तसं आता इथं खाली उभं राहावं लागेल, कारण की इथं खाली कांदे आणि गहू लावलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या गाई जाते. त्याच्यामुळे आता इथं उभं राहायचं आहे खाली. तर टिंग होईल मी तिथं खाली उभं राहतो. बघू शकता इकडे प्रेम भाई आणि आद्या भाई मस्त आहे की पाणी खेळतंय बघू शकता. गाडा म्हणते प्रेमा भाईची कोणती गाडी वाळू काढतोय म्हणे. प्रेमा भाईचं कोणता बँड आहे का रे प्रेमा भाई? सूर्यनारायण. काल तर लय चालू होतं बँड बिंड. सूर्यनारायण का गुरुकृपा? आद्या भाईचं कोणतं? आद्या भाईचं सूर्यनारायण बँड. आणि इकडे प्रेमा भाईचा गुरुकृपा. चला आता गाई आल्या, इथून काढून देऊ साम्या भाईला, आणि बघूया पुढं काय होतं तिने. होऊ शकतात टिंगू बाईने कशी गाडी बनवलेली आहे बघू शकता. आता त्यांनी काय ते गरम करून बसू राहिला बघू शकता. नुसती गरम करता येतो. शार्प्याकडून पडू राहिले त्याच्यावाल्या, शार्प्या चिटकवतोय तो बघू शकता. गॅसवरती डायरेक्ट गरम करून शार्प्या चिपकवतोय बघू शकता. आता सगळं काही झालेलं आहे, फक्त आता त्याला बेस आणि डेक टाकायचं राहिले बघू शकता. पुढून नाव व्यू पण टाकलेलं आहे त्यांनी बघू शकता. आपलं साखरा गुरुकृपा 11 बघू शकता. टिंगू व्हायची गाडी कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
तर फायनली मित्रांनो बघू शकता टिंगू भाईने आता गाडी तयार केलेली आहे बँडची गुरुकृपा. तर आता तो ओपनिंग करणार आहे इथंच. बघू शकता सकाळ धरून बिल गेला होता तो गाडी करायला आणि फायनली आता एका वर्षी केली तिने गाडी. बघू शकता आता टिंगू भाई त्याच्या हाताने ओपनिंग करणार तिच्यावाली. हे बघू शकता. बघू शकता गुरुकृपा 11. साखरा ॲड्रेस सांगतो. मोबाईल नंबर 18 18 18 25. बघू शकता 12 या साईडनं ॲड्रेस वगैरे सर्व काही दिलेलं आहे त्या गाडीचा. बघू शकता टिंगू भाईने सगळं काही लिहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही ॲड्रेस वाचून टिंगू भाईला कॉन्टॅक्ट करून घ्या. टिंगू भाई तुमचा लग्न बिग्नाचे सगळ्या सुपारी धरून टाकतील मस्तपैकी. त्याचबरोबर तुम्हाला ही बँडची गाडी कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता पण तिचे डेकच गायब केलेले असं वाटतंय टिंग्या भाईना. खाल्ले का काय काय माहिती. बघू शकता तर टिंगू भाईची गाडी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता इथं मशीन आहे. बघू शकता देवी कसं विंगतंय. एकदम खतरनाक बनवलेली टिंगू भाई त्या गाडी. तर फायनली मित्रांनो गाडी आता सकाळपासून बनवायची सुरू केली होती. आता 3 3:30 वाजेपर्यंत गाडी बनवून झाली आहे. आता संध्याकाळी त्याची ओपनिंग आहे. मस्त तुम्हाला ओपनिंग करायची असेल तर असं इथं नंबर ॲड्रेस दिला आहे, याच्यावर संपर्क साधा. बघू शकता टिंगू भाई तुम्हाला अशी एखादी बॅटची गाडी तयार करून देईल मस्तपैकी. घरी असल्यावर तो असं तरी काही ना काही झेमेला करीत राहतो. तर बघू शकता आजचा झेमेला त्यांनी केला आहे गुरुकृपा बँडचा. बघू शकता त्याचे मामा गुरुकृपा बँडवरती वाजवायला आहे पॅडवरती आणि त्याच्यामुळं त्यांनी गाडी बनवलेली आहे. बघू शकता खतरनाकमध्ये त्याचं मामाचं गावच डावासवाडी आहे. त्याच्यामुळं त्यांनी ती गाडी आवडली त्याला आणि बनवली. बघू शकता खतरनाकमध्ये. कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली मित्रांनो टिंगू भाईची गाडी बिडी तुम्हाला दाखवली. एकदम खतरनाक बनवली तिने. बघू शकता सकाळ धरून बिल गेला होतो गाडी बनवण्यासाठी आणि बघू शकता अशा पद्धतीने तिने गाडी बिडी तयार केली. एकदम मस्त वाटली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. आणि त्याआधी तुम्हाला तो सकाळी जो माणूस दाखवला तो बी कसा वाटला ते बी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माणूस आवडला का गाडी आवडली. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी.